दख्खणची शांत मैदाने, वाऱ्यात हलणारी गव्हाची कणसं आणि त्या शांततेखाली लपलेला 4000 वर्षांचा आवाज. हे आहे दायमाबाद. उत्खननाच्या एका क्षणी जमिनीने आपला भूतकाळ उघडला. मातीखालून बाहेर आले 4 कांस्य रूप. एका रथावर 2 शक्तिशाली बैल, शांत पाण्यात उभी म्हैस आणि तिच्यावर बसलेला स्वार, साधी गाडी आणि राजेशाही हत्ती. एवढ्या अचूक, एवढ्या जिवंत मूर्ती की जणू त्या क्षणातच श्वास रोखून बसल्या आहेत. या मूर्तींचं तंत्र साधं नव्हतं, ते होतं लॉस्ट वॅक्स कास्टिंग. उष्णता, गणित आणि कौशल्य यांचा अचूक मेळ. त्या काळात इथं असं तंत्र दिसणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. आता प्रश्न असा, हे लोक कोण? हडप्पा संस्कृतीमधील लोक दक्षिणेत उतरले होते का? की दख्खणमध्ये एखादी असामान्य कार्यशाळा होती जी इतिहासानं विसरली? या 4ही मूर्ती एकत्र का पुरल्या? हे स्मारक होतं की एखाद्या प्रमुखाचा, एखाद्या योद्ध्याचा संस्कार? उत्तरं कुणाकडे नाहीत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, दायमाबाद हे फक्त गाव नाही, ते दख्खनच्या इतिहासातला एक गूढ दरवाजा आहे. प्रत्येक मूर्तीत एक कथा आहे आणि त्या कथेत